चला आज आपल्याला सराव प्रश्न संच नवोदय स्कॉलरशिप आणि एकलव्याची परीक्षा आहे त्याला कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यांचे आपण सराव प्रश्न घेणार आहे। आज आपण पहिल्या धड्यावर घेऊया देवनागरी संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि रोमन संख्या चिन्हे। प्रश्न पहिला, रोमन संख्या चिन्हात खालीलपैकी कोणती संख्या सलग 3 वेळा वापरत नाही? काय विचारलेलं आहे? वापरत नाही। बघा पहिल्यांदा x म्हणजे किती? 10। मग आपण सलग 3 वेळा वापरतो का 10 ला? हो हो, कारण आपण लिहितो 10 20 30 तीनच वेळा जास्तीत जास्त वापरता येईल। म्हणजे हे उत्तर येईल का? नाही, नाही विचारलंय म्हणजे हे नाही। आय म्हणजे 1 ला आपण 3 वेळा वापरतो का? हो हो, 1 2 3 त्याला आपण वापरतो, हे येणार नाही। आपल्याकडं 5 आहे, 5 ला वापरतो का आपण? रिपीट नाही, 5 ला आपण एकाच वेळेला वापरतो। म्हणून उत्तर कोणतं आहे आपला? सी नंबरचा म्हणजे 5। म्हणजे सी ला पण आपण 3 वेळा रिपीट करू शकतो। 100 200 300 असं 3 वेळा। जास्तीत जास्त किती वेळा आपण वापरू शकतो? 3 वेळा। कोणकोणते अंक? एस आय आणि सी ला आपण जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो। पण इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? वापरत नाही, म्हणून उत्तर काय येईल? सी। सी म्हणजे ए बी सी। इथं आपल्याला रंगवायचं आहे। समजलं का? आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 2। किती आहे? 69 म्हणजे 69 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहा? 60 आणि 9 इथं बघा 50 आणि 10 60 आहे, पण इथं परत 70 आहे, येईल का? नाही। इथं बघा 50 60 हे 7 आणि हे 9 किती झाले? 69 म्हणजे किती नंबरचा आहे? 2 नंबरचा। लक्ष द्या। प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया आपण आता। खालीलपैकी अयोग्य काय म्हणलंय? अयोग्य। अयोग्य म्हणजे काय? चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पर्याय कोणता? कोणत्या चुकीचा लिहिलेला आहे ते बघायचा आहे। इथं बघा 100 आहे का नाही? उजव्या बाजूला आपण लहान संख्या लिहू शकतो ना? हे बघा 100 पेक्षा लहान आहे का नाही? हा पण 100 पेक्षा लहान आहे का नाही? मग हा 10 पेक्षा लहान आहे का नाही? म्हणजे हे बरोबर लिहिलेला आहे। किती आहे हे? 100 10 20 आणि 1 21 म्हणजे 121 हे बरोबर लिहिलेला आहे। इथं बघा 50 पेक्षा काय आहे? लहान। हे बघा 10 पेक्षा हे काय आहे? लहान म्हणजे किती आहे? 50 60 आणि हे 5 65 हे पण बरोबर लिहिलेलं आहे। पण आपल्याला कोणतं ओळखायचं आहे? चुकीचं ओळखायचं आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे। आता इथं बघा इथं काय आहे? 50 आहे का नाही? वजा करायचा असेल तर आपण किती वेळा लिहितो? एकच वेळा लिहिता येईल। 2 वेळा लिहिता येईल का? नाही, म्हणजे हे चुकलेला आहे। इथं बरोबर आहे का? बघा 10 20 30 त्याच्याहून लहान आहे, बरोबर ना? त्याच्याहून लहान आहे म्हणजे 6 हे किती आहे? 36 म्हणजे चुकलाय कोणता? सी नंबरचा। म्हणजे इथं आपल्याला ए बी सी 3 नंबरला गोल करायचा आहे। समजलं? आता इथं बघा बरं प्रश्न क्रमांक 4 किती आहे? 59,627 ही संख्या देवनागरी म्हणजे कोणती? मराठी संख्या चिन्हात कशी लिहा? इथं बघा बरं सगळे मराठीच आहेत का? इथं मराठीत इथं मराठीत इथं मराठीत म्हणजे इथं अगोदर बघावं लागेल। अगोदर काय आहे? 5 इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे। त्याच्यानंतर काय आहे? 9 इथं किती आहे? बघा 6 मग येईल का? नाही। इथं किती आहे? 9 आहे। इथं किती आहे? 9 आहे। इथं किती आहे? बघा 7 येईल का? नाही, हे 2च राहिले आपल्याकडे। त्याच्यानंतर इथं किती आहे? शतकला 6 इथं आहे का शतकला 6? नाही, म्हणजे पण गेला। आता उत्तर काय राहिला? सी म्हणजे किती नंबरचा? 3 नंबरचा। इथं आपल्याला सी ला करायचं आहे 3 नंबर। समजलं का? आता पुढे बघा बरं इथं प्रश्न क्रमांक
5 7 अंकी सर्वात मोठी 7 अंकी काय सर्वात मोठी आणि 7 अंकी सर्वात लहान संख्या यातील फरक कशामध्ये लिहायचा आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणते इंग्रजी आता इथं बघा अगोदर उत्तर सोडवायच्या अगोदर आपण काय करायचं इंग्रजीत कसे लिहाल म्हणणार ना मग मराठीतले दोन काय होईल उत्तर निघून जाईल हे कशामध्ये लिहिलेलं आहे मराठीत म्हणजे देवनागरी ते उत्तर येईल का नाही इथं पण बघा इथं मराठीचे 2 अंक आहेत 9 9 इथं येईल का नाही म्हणजे उत्तर ह्या दोघांपैकी एक असेल पण त्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल काय म्हणलंय फरक किती म्हणजे फरक म्हणजे काय रे वजाबाकी फरक म्हणजे काय वजाबाकी अजून फरकला काय शब्द आहेत का तफावत आहे अजून एक काय आहे अंतर वजाबाकी फरक तफावत अंतर म्हणजे सगळं काय आहे वजाबाकीच करायचं पण किती अंकी म्हणलंय 7 अंकी सर्वात मोठी म्हणलंय 7 अंकी सर्वात मोठी कसं लिहिणार किती 9 लिहावं लागतील 7 म्हणजे लिहा 1 2 3 4 5 6 7 लिहिला 7 9 लिहावं लागतील आता पुढे काय म्हणलंय 7 अंकी सर्वात लहान मग काय करावं लागतंय 7च अंक म्हणलंय त्यामुळे इथं 1 आणि बाकी राहिलेले काय करावं लागतील 0 हे झालं 7 अंकी सर्वात लहान या दोघांची फरक म्हणजे काय वजा बाकी फरक म्हणजे काय वजा बाकी आता हे किती झालं बघा 1 दशक शतक हजार हजार 10,000 दशलक्ष 99 लक्ष 99,999 आणि हे किती झालं 1 दशक शतक हजार हजार लक्ष दशलक्ष म्हणजे 10 लक्ष म्हणजे 7 अंकी सर्वात मोठी संख्या झाली 99,99,999 आणि 7 अंकी सर्वात लहान संख्या झाली 10 लाख या दोघांतील फरक म्हणजेच काय वजा बाकी किती येईल बघा 9 0 गेल्यावर अरे बोला ना 9 0 गेल्यावर 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 9 आणि 9 1 गेल्यावर 8 कुठे आहे बघा 8 असलेलं उत्तर सी नंबर इथं बघा बी नंबरला तर 9 पासून सुरुवात आहे येणार नाही मग कोणता येईल सी नंबरचा येईल सी नंबर म्हणजे किती ए बी सी म्हणजे इथं येईल 3 नंबरला आपल्याला काय करायचंय गोल करायचा आहे अशा पद्धतीने हा झाला प्रश्न क्रमांक 5 समजला का हा आता आपल्याकडे आहे प्रश्न क्रमांक 6 इथं सोडलं ना आपण प्रश्न क्रमांक 6 काय म्हणते बघा प्रश्न क्रमांक 6 3 अब्ज किती ओळखायचं आहे 3 अब्ज 3,30,769 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहा देवनागरी म्हणजे कोणते मराठी हा इथं सगळे काय मराठीच आहे आता अब्ज म्हणलं अगोदर 3 अब्ज आहे का बघा 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी अरे इथं कोटी पर्यंतच आहे इथं बघूया 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी अब्ज इथं आहे ठीक इथं 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी अब्ज इथं पण आहे इथं बघा देवनागरी संख्या चिन्हात म्हणलं देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे कोणते मराठी आणि इथं अंक कोणते लिहिलं बघा लास्टला इंग्रजी हे काय येणार नाही आता 2 राहिले आहे का नाही दोघांमध्ये पण 3 अब्ज आहे ना इथं पण 3 अब्ज आहे इथं पण 3 अब्ज पुढे किती म्हणलंय 3 लक्ष म्हणजे लाखाच्या जागेला 3 पाहिजे 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष आहे का नाही इथं बघूया 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष इथं लाखाच्या जागेला 3 आहे 3च लाख पाहिजे ना इथं 30 लाख आहे त्यामुळे हे येणार नाही कोणतं येईल उत्तर बी कोणता येईल बी बी म्हणजे किती झालंय 2 नंबरला इथं आपल्याला करायचं आहे गोल ए आणि बी समजला का 6 नंबरचा हा सगळं करत बसायचं नाही जेवढं लागतं तेवढंच करायचं
आता त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढं प्रश्न क्रमांक 7 ला. काय म्हणते प्रश्न क्रमांक 7? एकाच दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. 13 कोटी 24 लाख 27,689 या संख्येतील शतक स्थानचा अंक. शतक स्थानचा अंक बघा कुठे आहे? एकक, दशक, शतक. किती आहे शतक स्थानी? 6. शतक स्थानचा अंक किती आहे? 6. पुढे काय म्हणलं बघा? आणि दशलक्ष स्थानचा अंक. दशलक्ष, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्षला किती आहे? 2. किती आहे? 2. यांचा गुणाकार किती? या दोघांचा काय विचारलेलं आहे? गुणाकार विचारलेला त्या अंकांचा. बेसक्क बोला ना. बेसक्क, बेसक्क किती? 12. मग बोला. बेसक्क 12. कुठं आहे? 1 नंबरला. काय येईल उत्तर? 1. मग इथं काय येईल? 1 नंबरचा 1. समजलं का? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांचा सराव करायचा.